$2 लाखाला कॉइन आहे. तिला चेंज पाहिजे, नोट नको देऊ. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे स्वातंत्र्य दिवस आणि स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि उद्या आहे फ्रायडे म्हणून अशी सुट्टी टाकून छानसा लॉंग विकेंड पकडला आहे आणि मस्त घरी आलेलो आहोत. तर ह्या लॉंग विकेंडची काय काय धमाल असणार आहे ते पूर्ण मी ह्या व्लॉगमध्ये शूट करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज आधी सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनमध्ये क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतं जेव्हा आपण मी नवीन ब्लॉग पोस्ट करते. आणि ह्या ब्लॉगची आता सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आम्ही मम्मीसोबत चालत, मम्मी रेडी आहे, आम्ही चाललो डीमार्टला मम्मीला घेऊन ग्रॉसरी शॉपिंगला. सो आम्ही नेहमी आलो की आमचा डीमार्टचा प्रोग्राम ठरलेला असतो, मम्मीला घेऊन आम्ही डीमार्टमध्ये जातो. आणि आमच्यासाठी डीमार्टला जाणं म्हणजे ग्रॉसरी शॉपिंगपेक्षा इकडे आल्यानंतर फिरण्यासारखं असतं. तिथे जातो, घरी ज्या पुण्याला असताना जातो तेव्हा असं सिरियसली ग्रोसरी घ्यायची, फटाफट निघायचे. इकडे जातो तेव्हा ग्रॉसरीसोबत खूप सारं टाइमपास करायला जातो. सो ते करायला आम्ही चाललेलो आहोत. तर चला जाऊया. आजचं वातावरण खूप सुंदर आहे, छान ऊन पडलंय. तर काल ॲक्च्युली आम्ही रात्री आलो आणि खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता की आम्ही ठाणे क्रॉस करत होतो आणि तेव्हा गाडी पंक्चर झाली होती, रात्रीची वेळ होती, पुन्हा कोणी पंक्चर काढणारा सापडत नव्हतं म्हणून असा खूप गोंधळ झाला होता. तर हार्दिक आत्ता जाऊन टायर वगैरे सगळं चेंज करून आला आणि म्हणून आम्ही आता जेवल्यानंतर दुपारच्या वेळी निघालो डीमार्टला जायला. आणि आम्ही तिघांनी सुद्धा पिंक कलरचेच डिफरंट शेड घातले. हार्दिकने हा न्यूड पिंक टाईप थोडासा कलर घातलाय, मी प्रॉपर पिंक घातलाय, मम्मीने बेबी पिंक घातलाय. मी सगळे पिंकचे डिफरंट शेड्स घातले तुझ्यासाठी, सगळे कलर सेम आहेत. दुपारची वेळ गर्दी नसावी अशी अपेक्षा आहे, पण मला असं वाटतं की 15 ऑगस्ट आहे तर कदाचित गर्दी असेल ना. आज भरलेलं असेल पूर्ण फ्रायडे प्लस 15 ऑगस्ट. नाही, मला चहा प्यायचा आहे, कुठे पिऊ शकतो फ्रेश नाही वाटत आहे ना आपल्यासारखा. पुण्याचं जागोजागी चहा, तिथे कुठे चहाची दुकानं नसतं कारण घरीच बनवून आपण पितो ना. सामान घेऊन झालंय आणि एवढं गरम होत आहे, एवढी गर्दी होती. पण आणि आईस्क्रीम घेतलेत कारण खूप गरम होतं इथे, माहित नाही का, पण खूप गरम होत आहे. माहित नाहीत का क्लायमेट चेंज झेपत नाहीये की इथे गरमच खूप आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर झाली जेवणाची वेळ आणि मी मस्त व्हेज थाली बनवली आहे. वरण भात, पुरी, भेंडीची भाजी, श्रीखंड, लोणचं, पापड, एक छान व्हेज मील. रात्रीची वेळ झालंय आणि आम्ही आधीच प्लॅन करून आलो होतो की स्त्री टू रिलीज होणार होती 14 ऑगस्टला. तर घरी जेव्हा पण येऊ तेव्हा स्त्री टू इथेच बघूया. फिराय इथे मम्मी पप्पा असं म्हणून थोडंसं केअर फ्री फील होतं. घर तिथे असलं की अरे घरी जायचं यावर असं डोक्यात सारखं ते रिस्पॉन्सिबिलिटीवालं फिलिंग असतं. सो इकडे ते एक चांगलं असतं की मस्त जरा असं मस्त बिंदास्त फिरता येतं. मम्मी पप्पा असतात म्हणून आपल्याला घरी, म्हणून आम्ही मूवी बघायला आलो. आम्ही दरवेळेस ट्राय करतो आल्यावर जास्त दिवस असलो की एक मूवी बघायचा. आणि बरं आहे की रिलीज पण झाली ना. लास्ट टाइम डेडपूलची बघितली ना मूवी, मागे येऊन गेलो तेव्हा. आता ही बघतो, नेक्स्ट टाइम बघूया कुठली रिलीज होणार आहे. 9:45 वाजलेत, अराउंड 1 वाजता संपेल मूवी. आजचा दिवस थोडासा असंच होता आणि मी उद्या तरी सुट्टीवर आहे. हार्दिकचं वर्किंग आहे उद्या, बट स्टील मी आणि मम्मी ट्राय करणार आहोत उसळायचं आणि थोडं शॉपिंग करायचं. स्टे ट्यून. हाय गाईज, वाजलेत रात्रीचे 12:30 ऑलमोस्ट आणि आम्ही स्त्री 2 बघून बाहेर निघालो. काय मूवी होती, एक मिनिट पैसा वसूल मूवी होती. बेस्ट असं हॉरर कॉमेडी मूवी होती, मला खूप आवडली. म्हणजे नक्की जाऊन बघा कारण कालच रिलीज झाली आणि खूप मजा येते. म्हणजे इतक्या वेळानंतर मी अशी मूवी बघताना एवढी हसली आहे की डोळ्यात पाणी भरून आलं होतं. टू गुड. बघता बघता नेक्स्ट दिवशीची सकाळ झाली आणि मम्मीने गरमागरम पुरणपोळ्या बनवल्या होत्या. त्या खाल्ल्यानंतर मी गार्डनमध्ये थोड्या वेळ गेली होती स्कूबीला घेऊन. स्कूबीला इथे आल्यानंतर इथे तिथे स्मेल घेत बसायला आणि इकडे तिकडे लोळत बसायला गार्डनमध्ये खूप आवडतं. त्याच्या फेवरेट टॉयकडे सुद्धा त्याचं लक्ष नसतं इथे आल्यानंतर. आणि त्याशिवाय त्याचे खाण्याच्या बाबतीमध्ये पप्पांकडून नाही तेच लाड होतात ते तर वेगळेच. त्यामुळे स्कूबीची तर मजा चालू असते. त्यानंतर मम्मी पप्पाने हार्दिक आणि मला जेवायला बोलवलं होतं म्हणून आम्ही माहेरी आलो होतो. आणि माहेरी आल्यानंतर सगळे भाऊ बहीण आम्ही जमतो आणि आज स्पेशली त्यांचे हार्दिक जिजू आले होते म्हणून आज बाहेर फिरण्याचा रात्री प्लॅन तर बनणारच होता. तसं आम्ही वैभव जिजूला आणि मोनाना सुद्धा पिक केलं आणि आम्ही आलो शिरगाव बीचवर. शिरगाव बीचवर मध्यरात्री आम्ही आलो होतो फिरायला. थोडंसं तिथे खायला घेऊन आलो होतो, टाइमपास. सगळे जेवून आले होते तरी पण. सो कोल्ड्रिंक आणि व्हेज स्टार्टर असं थोडंसं खाऊन घेतलं आणि बीचवर इतकी शांतता होती आणि आमचे इथे जोक चालू होते. मस्त
मस्ती चालू होती सगळ्यांसोबत. नेहमीच आमचा हा प्लॅन होत असतो इथे आल्यानंतर. आता त्यानंतर विचार केला करायचं काय, तर माहीत नाही कोणाला का पण साखळी डाव खेळायचा युक्ती सुचली आणि आम्ही साखळी डाव खेळत होतो आणि खूप मजा आली. हसून हसून पागल होऊन गेलो होतो, इतकी मजा केली. त्यानंतर झाली संडेची सकाळ आणि वाघोबा खिंडीतून माकड आणि धबधबा बघत बघत मी, मम्मी आणि हार्दिक आम्ही निघालो मामाकडे रक्षाबंधनासाठी. कारण दादा वगैरेंना रक्षाबंधना दिवशी सुट्टी नाही आहे, म्हणून विचार केला संडे आहे तर आजच जाऊन राखी वगैरे बांधून येते त्यांना. सो मामाकडे जाऊन सगळ्यांना भावांना मी राखी बांधून घेतली आणि तिथे आम्ही जेवलोसुद्धा दुपारी. त्यानंतर फायनली उगवला रक्षाबंधनाचा दिवस. तर सगळ्यात आधी मी, साक्षी आणि दादा आम्ही पालघरला मार्केटमध्ये गेलो होतो चालत चालत, बिकॉज मला राखी घ्यायची होती. सो आम्ही राखी वगैरे बघितली, राखी घेऊन घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो इडली खायला. एक स्टॉल आहे तिथे, इकडची इडली आम्हाला खूप आवडते. सो ती इडली खाऊन घेतली, उसाचा रस पिला आणि त्याच्यानंतर साक्षीची थोडी शॉपिंग करायची होती. सो ती करायला आम्ही गेलो होतो बिकॉज साक्षीचा उद्या जॉबचा फर्स्ट डे आहे. सो तिची शॉपिंग करता करता मी पण थोडासा चान्स मारून घेतला आणि मी पण 1-2 कुर्ते घेऊनच टाकले. आणि त्यानंतर उगवला रक्षाबंधनाचा मुहूर्त. आता राखी बांधायला आम्ही सुरुवात करणार आहोत. किती? परफेक्ट वेल. अरे बापरे, 75 गोल्ड वा. कॉइन, चक्क अबो. गोल्ड कॉइन. 20 रुपये. चेंज प्लीज. 2 लाखाला कॉइन आहे. मला गोल्ड तिला चेंज पाहिजे, नोट नको देऊ. सही आहे, सही आहे, एकदम सही आहे. दादा आधी 20 रुपये तरी देत होता. दादा माणूस बघा भाऊबीज येते 2-3 महिन्यांनी. भाई 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 भाई. शिदोरा बघून घेतो. शितू बघले. हॅलो गाईज, तर आता झालंय आमच्या पुण्याला परतीची वेळ. आम्ही आता घरी निघालोय आणि स्कूबीला ह्यावेळेस आम्ही घरी ठेवलंय बिकॉज आज आहे 20 तारीख आणि 5 किंवा 6 तारखेला असं आम्ही येणार आहोत परत. तर 15 दिवसाचा प्रश्न आहे म्हणून स्कूबीला ह्यावेळेस घरी ठेवले थोडे दिवस. आणि साक्षी आमच्या सोबत आहे आणि दादा, मी आणि हार्दिक. तर आम्ही आता चाललोय. अराउंड 4 वाजलेत रात्री. अराउंड आय थिंक 11 वाजता पोहोचणार आहोत मॅक्स. 10 ते 11 मी पकडते. आता अजून किती ट्रॅफिक रस्त्याला काय सगळं सीन असतो ते नाही माहिती, बिकॉज लास्ट टाइम पण पोहोचणार होतो लवकर पण मग टायर पंक्चर झाला, असं काहीतरी अनएक्सपेक्टेड गोष्टी होतात आणि वेळ जातो. तर आता आम्ही निघालोय घरी जायला आणि हा होता ओव्हरऑल आमचा लॉंग वीकेंड प्लस रक्षाबंधन व्लॉग. तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण जर आवडला असेल आणि असेच व्हिडिओ अजून हवे असतील तर प्लीज त्या थम्सअप बटनमध्ये क्लिक करा, म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात. थँक्यू, बाय बाय.